रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। राजकीय टोपीखाली दडले काय चर्चेला ऊत। इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे राहणारच। इचलकरंजी महापालिकापदी ओमप्रकाश दिवटे यांची 1.5 वर्षापूर्वी आयुक्तपदी नियुक्तीचा आदेश काढला असतानाही काल विभागीय आयुक्तांनी दिवटे यांच्याकडील प्रशासकीय विभाग जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवून राज्यातील कोणत्याही महापालिकेत असे 2 अधिकारी नसताना इचलकरंजी महापालिकेला ओमप्रकाश दिवटे हे कार्यतत्पर आयुक्त असताना प्रशासकीय काम जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवणे राजकीय टोपीखाली दडले का अशी कुजबूज इचलकरंजीकरांच्या मनात सुरू आहे। याबाबत अधिक माहिती अशी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास वेळ लागणार असल्याने ज्या नगरपालिका महापालिका या लोकप्रतिनिधींनी मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणचा कारभार मुख्याधिकारी व आयुक्तांच्याकडे राज्य सरकारने सोपवला आणि त्याप्रमाणे कामकाज आजतागायत सुरू असताना इचलकरंजी महापालिकेत असे 2 कारभारी नेमण्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांना शंका येऊ लागली आहे। इचलकरंजी महापालिकेत ओमप्रकाश दिवटे हे आल्यापासून येथील कारभार लोकाभिमुख सुरू असेलच नागरिकांना वाटू लागले। आयुक्त पदावर ओमप्रकाश दिवटे आल्यापासून गेल्या 1.5 वर्षात आयुक्त तथा प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी करून इचलकरंजी शहराला विकास पदावर नेण्याचे काम त्यांनी केले। ते आयुक्त असले तरी त्यांना लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून इचलकरंजीकर समजत आहेत। असे असतानाही महापालिकेत रस्त्याची कामे महापालिका मार्फत न करता सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्याचा घाट राज्यकर्त्यांनी घातल्याने ते रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले, तर त्याचा जाब महापालिकेच्या विचारानेच अधिकार नागरिकांना राहिला नाही। आता तर आयुक्त आणि प्रशासक अशी 2 पदे राज्यात कुठेही नसताना इचलकरंजी महापालिकेत या नियुक्त्या कशासाठी असा सवाल इचलकरंजीकर विचारू लागले आहेत।